तर मैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ खूप असा खास होणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी किचनमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या 5 वस्तू पाहणार आहे आपण. त्या कधीच संपता कामा नये, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी आपण त्या वस्तू कधीच संपू द्यायच्या नाही आहे किचनमधल्या. चला तर व्हिडिओ पाहूया आता. नमस्कार, स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओला खूप असा छान प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला, छान छान कमेंट केल्या, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आहे. आणि आपल्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर तर होऊन गेलेले आहे. तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे आज 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. त्याबद्दल पण तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आहे. कारण हे सर्वांच्या यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टमुळे तर होणं शक्य नाही आहे. तर सर्वांनी खूप चांगला सपोर्ट केला आहे आपल्या चॅनलला आणि असंच सपोर्ट करत राहा. तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. आज दाखवते मी डीमार्टवरनं काय काय आणलेलं आहे, किंवा तुम्ही डीमार्टवरनं नाही आणलं तरी तुम्ही ग्रोसरी शॉपमधून आणले तरी पण चालेल. कारण ग्रोसरी शॉपमध्ये पण भेटतात या सर्व वस्तू. पुढे पाहणार आहे त्या किचनमधल्या कोणत्या 5 वस्तू ते पण पाहणार आहे. आणि जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे, हे ड्रायफ्रूट आहे, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट इथे आणलेले आहे. ड्रायफ्रूट कसे भिजत घालायचे आणि त्याचे खाण्याचे फायदे काय काय आहेत ते पण आपण पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला स्किप करू नका. आहे. चला तर बघूया आता, व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं सुरुवातीला बघा, हे किशमिश आहे, म्हणजे मनुके. खरंच मनुक्याचे सगळ्यांनाच फायदे माहीत आहे. मनुके खाल्ल्याने काय काय होतं. तर मनुकेचं हे लागतात. म्हणजे मुलांना सकाळी काय करायचं माहिती आहे का, मुलांना असो मोठ्यांना, किंवा तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल ना, तर तुम्ही सकाळी रोज 5-6 मनुके रात्री भिजत ठेवायचे. 2-3 असे बदाम भिजत ठेवायचे. म्हणजे सरासरी 4 बदाम तरी आले पाहिजे आपल्याला, किंवा 2 बदाम आले पाहिजे. 2 बदाम, 2 काजू आणि 5-6 मनुके असं आखरुडे असं मी रोज नेहमी भिजत घालते. एका माणसाचं एक मनुके असं भिजत घालते आणि सकाळी खायला देते. तर बघा, इथं आणलेले आहे मनुके आणलेले आहे. हे अर्धा किलोचं असं मनुक्याचं पॅकेट आहे. त्यानंतर आणलेलं आहे बदाम, आणलेले अर्धा किलो. डीमार्टवरनं आणायचं म्हटल्यानंतर अर्धा किलोचंच भेटतं शक्यतो. त्यामुळं आता जवळजवळ 2 महिने तरी, किंवा 1 ते 1.5 महिना तरी साधारण जाणार आहे आपल्याला हे सगळं. मनुक्यानंतर बदाम, नंतर काजू पण आणलेले, अर्धा किलो काजू. अक्रोड आणलेला आहे पावशर, पॅकिंगच असतं ते पावशरचं. त्यानंतर तूप पण आणलेलं आहे घरामध्ये. तूप पण थोडंसं राहिलेलं होतं, आणि थोडंसं म्हणजे मी सांगणारच आहे पुढे त्या वस्तू तुम्हाला, पण तरी पण सांगते. तूप पण आणलेलं आहे. त्यानंतर मोठा असा पार्लेजीचा बिस्किटचा पॅक आणलेला आहे. मॅगी आणलेली आहे. अशा भरपूर वस्तू आणलेल्या आहे. आता जवळजवळ 1 ते 1.5 महिना काय आणायचं कामच नाही या सगळ्या वस्तू आणल्यानंतर. घरामध्ये किचनमध्ये शक्यतो या वस्तू पाहिजेच. कारण मुलं असतात, लहान मुलं किंवा मोठे, सगळ्यांनाच या वस्तू चांगल्या आहे. आणि शक्यतो खास म्हणजे ज्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे खात नाही ना, त्यांनी तर अवश्य या वस्तू म्हणजे खाल्ल्याच पाहिजे. यातल्या काहीतरी काजू किंवा बदाम तरी खाल्ले पाहिजे, किंवा मनुके तरी खाल्ले पाहिजे, नाही दुसरं काहीतरी. आणि याच्यामधून खूप असे प्रोटीन्स भेटतात, सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळं आपण हे नेहमी खाल्ले पाहिजे. तर बघा, इथं आहे हे काजू आहे, ते पण पॅकिंगचेच काजू पण आहे. बदाम पण आणलेला आहे. इथं मॅगीचा पुडा पण आणलेला होता एक. मॅगी शक्यतो नसते आमची इथं, पण आणलं त्यांनी यावेळेस. मॅगी पण पॅकेट आणलं एक. कारण मी मॅगी ना घरामध्येच बनवून ठेवत असते. म्हणजे जेव्हा शेवाय बनवून आणते की तेव्हाच मॅगीचे शेवाय पण बनवून आणत असते. त्यामुळं फक्त त्यामध्ये 5 रुपयाचा आपला मॅगी मसाला टाकायचा. अगदी विकतच्या मॅगीसारखी मॅगी लागून जाते. गव्हाच्या पिठाची आणि रव्याची मॅगी असते, ते छान लागते घरगुती केलेली मॅगी पण. पण आता ते संपलं आहे, गावाकडे गेले तेव्हा करायचं लक्षात नाही. त्यामुळे आता आणखी मला ती मॅगी करून आणायची आहे. तर तो पण मी व्हिडिओ लवकरच बनवेल करून आणल्यानंतर. तर आता सध्या एक पॅकेट आणलेलं होतं.
की भेळ आणि कुरकुरे खाण्यापेक्षा तर खरोखर ड्रायफ्रूट खाल्लेले खरंच खूप चांगले आहे. कारण भेळीमध्ये किंवा कुरकुऱ्यामध्ये अगदी काय मुलांना असं प्रोटीन्स तर काय एवढं भेटत. तुम्ही तर बघितलेलंच आहे कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहे डीमार्टमधून. आता त्या आपण सोडून घेऊयात एक एक करून सगळ्या, म्हणजे जेवढ्या आता डब्यामध्ये बसतील तेवढे सोडून घ्यायचे आहे आणि बाकीचे तसेच मी पॅक करून ठेवणार आहे. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण त्यात म्हणजे महत्त्वाच्या भरपूर अशा टिप्स पण सांगितलेल्या आहे मी आणि पुढे सांगणार पण आहे त्या कोणत्या वस्तू आहे. त्यामुळं थोडंसं व्हिडिओ पाहाच शेवटपर्यंत. आणि त्या फुलून पण दाखवते, लगेच पॅक पण करून ठेवणार आहे आपण. एवढ्या तर बसत नाही याच्यामध्ये, पण जेवढ्या बसतील तेवढ्या मी टाकणार आहे याच्यामध्ये. तर सुरुवातीला किसमिस आता हे मी जेवढ्या वस्तू बसतील याच्यामध्ये तेवढं सोडून घेणार आहे ते. तर बघा छान किसमिस आहे, साधारण एक एक वाटी तरी बसतात त्याच्यामध्ये. म्हणजे आता पुढे सांगणार आहे मी किचनमध्ये कोणत्या 5 वस्तू पाहिजे आपल्याला, त्या नेहमी किचनमध्ये पाहिजे, संपल्या पाहिजे नाही घरामधल्या त्या वस्तू. त्यानंतर आहे बदाम आहे, तर हे पण फोडून घेऊ आणि आता हे पण टाकून घेते. जर पैसे घातले तर कधी पण आपल्या उपयोगातच येणार ते. त्यानंतर आहे काजू, ते पण फोडून घेऊ आणि ते पण टाकून घेऊ त्याच्यात. आणि खाण्याचे योग्य प्रमाण पण मी सांगणार आहे तुम्हाला. असं नाही की आहे म्हणून किती पण खायचे, असं नाही आहे. त्याचं प्रमाणच असतं खाण्याचं पण. म्हणजे आपण 10 जरी खाल्ले तर तेवढंच आपल्याला बेनिफिट भेटणार आहे, आणि आपण 2 खाल्ले तरी तेवढंच बेनिफिट भेटणार आहे. म्हणजे एका जणाने दिवसातून किती खाल्ले पाहिजे हे पण सांगते तुम्हाला, त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर हे आहे अक्रोड, पॅकच आहे. आणि मैत्रिणींना खरं सांगायचं म्हणजे मी असं फर्स्ट टाइमच मागचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ बनवला आहे. नाहीतर मी व्हिडिओ म्हणजे एकदा शूट करून घ्यायचे, त्यानंतर मी आपलं साऊंड टाकायचे. पण आता मी थोडीशी हिंमत करून हा व्हिडिओ दुसराच व्हिडिओ बनवलेला आहे मी. असं चालू लाईव्हमध्येच बोलण्याचा. लाईव्ह पण घेत होते, पण आता लाईव्ह थोडंसं साईडला ठेवलं आहे आणि व्हिडिओवरती जास्त फोकस केलेला आहे. तर छान सपोर्ट आहे सर्वांचा आणि असंच सपोर्ट राहू द्या. तर बघा आहे आता, आणि थोडीशी बडीशेप
तर हे बघा, आपण इथं हे सगळे ड्रायफ्रूट यामध्ये ठेवून घेतले. ते आता मी तुम्हाला पुढे भिजत पण घालून दाखवते. आता मी तुम्हाला ज्याबद्दल बोलले, माहिती सांगितली आहे की कोणत्या 5 वस्तू आहेत त्या किचनमधल्या संपूर्ण त्याविषयी सांगते. आणि त्यानंतर इथं आहे नट्स सीड्स पण आहे, वेलची पण आहे आणि घी पण आणलेलं आहे, म्हणजे तूप पण आणलेलं आहे. तूप हे नेहमी मी घरातच बनवते, पण यावेळेस काय झालं, सुट्टी गेल्यामुळं थोडंसं तूप बनवलं नाही. जे होतं शिल्लक ते वापरून घेतलं सर्व, त्यामुळं आता तूप थोडंसं शिल्लक आहे घरामध्ये. तर म्हटलं आता सगळंच संपूर्ण देता लगेच थोडंसं आणखी त्यामध्ये ॲड करू, म्हणजे घरातलं तूप पण संपणार नाही किचनमधलं. आणि मॅगीचं पण आणलेलं आहे. तुम्हाला सांगते मी आता 5 वस्तू किचनमधल्या कोणकोणत्या ह्या आपण संपू द्यायच्या नाही, कधीच संपल्या पाहिजे नाही किचनमधल्या 5 वस्तू. तर त्यातली पहिली वस्तू आहे ही तूप. म्हणजे आपल्या किचनमधलं हे तूप कधीच संपलं पाहिजे नाही. तुम्ही तुपाऐवजी तेल पण ठेवलं ना तरी पण चालतं, असं नाही की. आणि माझ्या सर्व मैत्रिणींच्या घरामध्ये तूप हे आवर्जून असतंच, कारण कोणीच असं नाही की ते दूध असल्यानंतर तूप काढत नाही. तर सगळ्याच जणी तूप बनवतात. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे तांदूळ. हे आपल्या घरामध्ये कधीच संपू द्यायचे नाही, कारण तांदूळ पण हे मंगलकार्य, म्हणजे आपण चांगल्या कार्यासाठी, शुभ कार्यासाठी वापरतो, किंवा देवपूजेत पण तांदूळ वापरतो ना. तर तांदूळाचे पण तितकेच महत्त्व आहे. तर तांदूळ पण आपल्या घरामधले कधी संपू द्यायचे नाही. झाल्या का 2 वस्तू. आता तर तिसरी वस्तू आहे ही मीठ. खडे मीठ. आपण मीठ तर कुठलंच संपू द्यायचं नाही, पण जर घरामधली पॉझिटिव्हिटी जर ठेवायची असेल टिकून, तर तुम्ही काय करायचे, खडं मीठ म्हणजे जे जाड मीठ असतं ना, ते आणून ठेवायचं घरामध्ये. एक छोटीशी आपली पिशवी 5 रुपयाला काहीतरी भेटते, ते तुम्ही भले वापरू नका, पण एखाद्या काचेच्या बरणीत किंवा एखाद्या डब्यामध्ये कशात पण ठेवा, पण ठेवा अवश्य खडे मिठाची पिशवी घरामध्ये. त्याने पण घरामध्ये सकारात्मकता तयार होते, निगेटिव्हिटी सगळी आपल्या घरातली निघून जाते. 3 झाल्या. त्यानंतर चौथी वस्तू आहे साखर. साखर ही आपली घरामधली कधीच संपली पाहिजे नाही, म्हणजे साखर पण ही गोडच असते, त्यामुळं साखर पण आपल्या घरामधली कधी संपू द्यायची नाही. आणि 5वी वस्तू म्हणजे पीठ. आपण हे धान्य घरामधलं कधी संपू द्यायचं नाही, त्यात पिठाचा वापरच येतो. म्हणजे पीठ आपण जर आपलं पीठ संपायच्यात आपण आहे ना 1 ते 2 दिवस आधीच थोडंसं, जेव्हा आपण डब्यात बघू तेव्हा थोडंसं पातेलभर जरी पीठ असलं ना तरी लगेच आपण पीठ तयार करून ठेवायचं, म्हणजे किंवा दळून आणून ठेवायचं, कारण घरातलं पीठ पण संपू द्यायचं नाही. तेल, मीठ, पीठ आपण म्हणतो की, म्हणजे जुन्या बायका सगळ्याच म्हणायच्या ना की घरातले आपण, म्हणजे त्या सहज आपल्या सासूबाई वगैरे बोलून जायच्या, अगं हे सांगता आलं नाही का, हे संपत आलं होतं. तर खरोखर आहे, त्या सांगत होते ते आपल्याला, म्हणजे त्यांचे फॉलोच केलं पाहिजे, कारण आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. तर आपल्या किचनमधल्या ह्या वस्तू 5 वस्तू तर कधीच घरामध्ये संपू द्यायच्या नाही आहे. तर एवढं सामान असं आज आणलेलं आहे ग्रोसरी शॉपमधून. हे तुम्ही डीमार्टवरून पण आणू शकता, कुठून पण, म्हणजे कुठं पण उपलब्धच असतं. आणि त्यातले त्यात म्हणजे सगळं हे असं प्रोटीन्सच आहे. त्यात फक्त एवढं आपलं मॅगीचं तेवढं थोडंसं, पण काही नाही, कधी मध्ये खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नसतो मॅगी खाल्ल्याने पण. तर मैत्रिणींनो, याचं मी प्रमाण पण सांगते तुम्हाला. आता याविषयी 5 वस्तू किचनमधल्या त्याच्याविषयी तर सांगून झालेलं आहे. तर आता सांगते भिजत कसे ठेवायचे रात्री. म्हणजे शक्यतो भिजूनच खायचे. भिजून खाल्ल्याने खूप असं बेनिफिट भेटतं शरीराला. प्रोटीन्स जे आहे ना ते जास्त आपण, म्हणजे असं खाण्यापेक्षा भिजून खाल्ले तर खूप जास्त आपल्याला प्रोटीन्स, लवकर विटॅमिन्स भेटतात. तर चला मी आता तुम्हाला भिजत कसे ठेवायचे ते पण सांगते. म्हणजे अंदाजे एका जणाचे तर मला, म्हणजे मी तर एका जणाचे बघा 2 काजू भिजत घालते, 3 असे बदाम भिजत घालते, आणि 2 छोटे असे तुकडे अक्रोडचे भिजत घालते, आणि 5-6 असे मनुके भिजत घालते, आणि त्यामध्ये
4-5 असे शेंगदाणे पण भिजत घालत असते. तर अशाच प्रमाणामध्ये तुम्ही भिजत घालायचं आहे. एक जणासाठी इतकं तर पाहिजेच. तर बघा आता भिजत घालून दाखवते तुम्हाला. तर हे काढलेलंच आहे. आता हे वाटीतच टाकते. तर बघा याच्यामध्ये लगेच इतके शेंगदाणे पण घेतलेले आहे. म्हणजे साधारण हे 1 जणाचं झालेलं आहे. तर आता परत म्हणजे 4 जणांचे घालायचे म्हटल्यानंतर 8 काजू घेतलेले आहे मी. 4 जणांसाठी 8 काजू आणि 3 बदाम घेतलेले आहे. अक्रोडचे 2 तुकडे घेतलेले आहे. त्यानंतर किसमिस घेतलेले आहे. किसमिस इतकेसे घेतलेले आहे. 5-5, 6-6 असे किसमिस येतील इतके घेतले. आणि त्यानंतर घालायचे आहे शेंगदाणे भिजत. मस्त याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि रात्रभर भिजू द्यायचे. आणि सकाळी ब्रश केल्यानंतर आपण चहा पितो, चहाऐवजी जर हे खाल्ले तर खूपच चांगलं. चहाऐवजी आम्ही तर सगळेजण हेच खातो. तर आता याला असं झाकण लावून ठेवते. तर आता मस्त असं पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि रात्रभर असे भिजत ठेवायचे. हे झाकून ठेवायचं, त्यावरती झाकण ठेवायचं आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन कोणी असेल तर शेअर करा जास्तीत जास्त. आणि खूप चांगला सपोर्ट केला आहे मागच्या व्हिडिओला आणि ह्याही व्हिडिओला चांगला सपोर्ट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे किचनमधल्या 5 वस्तू संपू द्यायच्या नाही, त्या कधीच संपता कामा नाही आहे. आणि त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहे, त्याचे पण फायदे बघितलेले आहे, त्याचं योग्य प्रमाण बघितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि खरोखर सांगते तुम्हाला, हे ड्रायफ्रूट खाल्लेच पाहिजे. म्हणजे महिलांनी तरी खाल्ले पाहिजे. असं नाही की महिला शक्यतो नॉनव्हेज वगैरे खातच नाही काही महिला, तर त्यांनी अवश्य हे ड्रायफ्रूट खाल्लेच पाहिजे.